तर आता आपण एक डेमो प्रोजेक्ट करून बघणार आहोत, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम. जो एक प्रोजेक्ट बघल्यानंतर तुम्ही त्याच्यावरून आयडिया येईल कुठलाही प्रोजेक्ट बनवण्यासाठी. सॅम्पल प्रोजेक्ट म्हणून इन्व्हेंटरी बघणार, ज्याच्यात GUI वगैरे काय जास्त भारी बनवत बसणार नाही, लॉजिक पुरता बनवणार, लॉजिक समजण्यापुरता प्लेन HTML वापरून. मग सुरुवात आपण करणार बॅकएंडपासून. मग त्याच्यासाठी बॅकएंडमध्ये आपण वापरणार जावा स्प्रिंग हे फ्रेमवर्क वापरणार. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी स्प्रिंग इनिशियलायझर नावाची वेबसाईट आहे, तिथे जाऊन आपण प्रोजेक्टचं स्ट्रक्चर क्रिएट करून घ्यावं आणि ते डाउनलोड करून आपल्या IDEमधून ओपन करावं. स्ट्रक्चरमध्ये इथे प्रोजेक्ट मॅवन ठेवायचा, लँग्वेज जावा ठेवायची आणि इथे आर्टिफॅक्टमध्ये आपल्या प्रोजेक्टचं नाव टाकायचं. IMS म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम समजा. IMS लिहा, स्मार्ट IMS लिहा, जे काही तुम्हाला लिहायचं असेल ते. आणि या खालच्या बाकीच्या गोष्टी आहेत अशाच ठेवा. आणि इथे जावाचं व्हर्जन जे JDK तुमच्याकडे इन्स्टॉल आहे ते बघून ठेवा. आता हा लॅपटॉप मी खूप दिवसाने वापरतोय, तर बघूया याच्यात कुठलं JDK आहे ते. प्रोग्राम फाईल्स जावा 17 आहे, 23 आहे, ठीक आहे. याच्यात कुठे 17 दिसत आहे, ठीक आहे. 25, 21 असे दिसत आहेत ना वेगवेगळे. 17ला तरी मॅच होण्यासारखं आहे. ह्याच्यातलं जे काही तुमच्याकडे डाउनलोड केलेलं असेल JDK ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि आता इथे डिपेंडन्सीज ॲड करणार. डिपेंडन्सीज कुठल्या, तर मला पहिली गोष्ट म्हणजे REST API बनवायचे आहेत, म्हणून काय करणार, REST रिपॉझिटरीज ॲड करणार. दुसरं मला काय करायचं आहे, बॅकएंड बनवतोय, मग इथे मी स्प्रिंग वेब हे ॲड करणार. तिसरी गोष्ट काय ॲड करणार, HTML मध्ये डायनामिक पेजेस बनवायची आहेत, तर त्याच्यासाठी मी थाईमलीफ ॲड करणार. त्याच्यानंतर मला अजून काय करायचं आहे, तर डेटाबेसच्या ज्या क्विरीज वगैरे आहेत तर इन्सर्ट इंटू टेबल नेम वगैरे मला तसलं काही करत बसायचं नाही आहे, ॲटोमॅटिक इन्सर्ट व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी स्प्रिंग आपल्याला हायबरनेट सर्किट हे फ्रेमवर्क प्रोव्हाइड करतं. मग त्याच्यासाठी JPA वापरणार, जावा पर्सिस्टन्स API. हायबरनेट झालं. मग अशा प्रकारे या काही गोष्टी मी ॲड केल्या. त्यानंतर मला डेटाबेस, कुठला डेटाबेस वापरायचा आहे, तर समजा MySQL डेटाबेस वापरायचा आहे, मग इथे MySQL ॲड केलं. अजून याच्यात काय ॲड करण्यासारखं असेल तर आपण करू शकतो. टाइमलीप केलं. MySQL ड्रायव्हर हा एक लागणार. MySQL केलं ना आपण, ओके. तर जवळपास झालेलं आहे. ज्या ज्या डिपेंडन्सीज लागणार त्या करून झाले आहेत. मग आता आपण इथे जनरेट या बटनला क्लिक करायचं. स्क्रीन रेकॉर्डिंग होतं आहे, उगाच कोणी मोबाईल धरून राहू नका, फुकटचे हात आणि कोपर दुखणार तुमचे. तर इथे ही फाईल डाउनलोड झालेली आहे. ती एका सेफ फोल्डरमध्ये मी मूव्ह करतो. डॉक्युमेंट्स नावाच्या फोल्डरमध्ये स्प्रिंग बूट प्रोजेक्ट्स म्हणून आहे, तर याच्यामध्ये मी पेस्ट करतो IMS झिप. तर याला आता मी काय करतो, इथे एक्स्ट्रॅक्ट करतो, एक्स्ट्रॅक्ट टू IMS किंवा एक्स्ट्रॅक्ट हिअर. एक्स्ट्रॅक्ट हिअर केल्यानंतर काय बनणार, IMS नावाचा हा फोल्डर बनला. हा फोल्डर आहे तो मला इंटेल EJ मधून ओपन करायचा आहे, म्हणजे जो काय IDE असेल त्यामधून. मग इथे राईट क्लिक करून तुम्ही असं करू शकता, ओपन फोल्डर ॲज इंटेल EJ आयडिया कम्युनिटी एडिशन प्रोजेक्ट. हा जर ऑप्शन तुमच्याकडे दिसत नसेल तर तुम्ही काय करू शकता, इंटेल EJ इथून ओपन करायचा आणि इथून फाईल ओपन, आणि जिथे तुम्ही तो फोल्डर ठेवला आहे त्या ठिकाणी नेव्हिगेट करायचं. हा तो फोल्डर, आणि इथे मी ओके बटनला क्लिक करतो. याला मी लाईट करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल तुम्हाला. सेटिंग कुठे दिसतंय, सेटिंग किंवा प्रेफरन्स इथे असणार ऑप्शन थीमचा.
तर इथे SRC नावाचा हा महत्त्वाचा फोल्डर आहे. याच्यामध्ये मेन नावाचा फोल्डर आहे. मेनमध्ये जावा नावाचा फोल्डर आहे आणि जावामध्ये com.example. तुमच्या प्रोजेक्टचं नाव IMS नावाचा फोल्डर आहे. मग याच्यामध्ये IMS ॲप्लिकेशन, जर तुम्ही XYZ हे आर्टिफॅक्ट दिलं असता मगाशी तर XYZ ॲप्लिकेशन असं दिसलं असतं. मग ही जी फाईल आहे ही मेन फाईल आहे. ही फाईल रन केल्यानंतर तुमचा प्रोजेक्ट रन होतो. एवढं कळलं? मग अजून आपण काहीच कोडिंग स्टार्ट केलेलं नाही आहे. फक्त काय केलं, हा प्रोजेक्ट फक्त ओपन केला IDE मधून. मग पहिली गोष्ट काय करायची, तर जेव्हा IntelliJ मधून आपण ओपन करतो तेव्हा इथे ही pom.xml फाईल असते. जशी फ्लटरमध्ये pubspec.yml फाईल असते ज्यामध्ये आपण डिपेंडन्सीज सगळ्या ॲड केलेल्या दिसतात, तशी ही काय आहे pom.xml. मग अशी आपण ज्या ज्या डिपेंडन्सीज ॲड केल्या त्या सगळ्या इथे दिसणार आहेत बघा. JPA, रेस्ट, थाईमलीफ, वेब, MySQL, कळलं ना, JPA, ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला दिसतात डिपेंडन्सी ॲड केलेल्या. मग याच्यामध्ये बाय डिफॉल्ट कोडमध्ये प्रोव्हाइडेड शब्द सर्च करायचा. काय प्रोव्हाइडेड शब्द, ही वाली लाईन काढून टाकायची, कारण ही वाली लाईन IntelliJ मध्ये एरर देते, बाकीच्या IDE मध्ये देत नाही. आणि जसं तुम्ही तिकडे फ्लटरमध्ये pubspec.yml मध्ये काहीही चेंज केलं की काय करायचा, पबगेट करायचा ना, तसं इथे काय करायचं, इथे बघा इथे एक रिफ्रेशचं बटन आहे, लोड मॅवन चेंजेस म्हणून, कळलं, त्याच्यावर क्लिक करायचं. मग हे पुन्हा लोड करणार लायब्ररीज नाही काय त्या डिपेंडन्सीज. ते जर बटन नाही दिसलं तर राईट क्लिक करून इथे मॅवनमध्ये रिलोड प्रोजेक्टवर करायचं, ह्याने पण तेच होणार. मग रिलोड झालेला आहे. मग हे आपण काय केलं, प्रोजेक्ट फक्त IntelliJ मधून ओपन केला. आता महत्त्वाची स्टेप काय आहे, डेटाबेस कनेक्टिव्हिटी करणे. मग डेटाबेस कनेक्टिव्हिटी करण्यासाठी आता MySQL कनेक्ट करायचं असेल तर MySQL माझ्याकडे आधी इन्स्टॉल असलं पाहिजे, बरोबर. ते MySQL कनेक्ट करण्यासाठी जो पासवर्ड काय आहे तो तुम्हाला माहिती असला पाहिजे. तर इथे मी पासवर्ड रूट हा ठेवलेला आहे. मग इथे जर मी याचे डेटाबेसेस बघितले, शो डेटाबेसेस, मग हे वेगवेगळे डेटाबेसेस आहेत, कळलं. याच्यात IMS नावाचा डेटाबेस नाही आहे, बरोबर ना. मग आपण इथे समजा एक डेटाबेस क्रिएट केला, काय क्रिएट डेटाबेस IMS. मग इथे IMS नावाचा डेटाबेस क्रिएट झाला, म्हणजे काय इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीमसाठी. आता हा IMS डेटाबेस आपल्याला इथे स्प्रिंग बूटला म्हणजे जावाला कनेक्ट करायचा आहे, आपल्या बॅकएंडला कनेक्ट करायचा आहे. मग कसा करू शकता, तर डेटाबेस कनेक्टिव्हिटीच्या या इथे 4-5 लाईन्स आहेत, 1 2 3 4 लाईन्स आहेत, त्या एक्सप्लेन करतो. त्या कशामध्ये टाकायच्या, तर इथे रिसोर्सेसमध्ये application.properties नावाची ही फाईल आहे, याच्यामध्ये टाकायच्या खाली. इथे मी कमेंट टाकतो, हॅश डेटाबेस कनेक्टिव्हिटी. हा डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा कोड आहे आणि हा मी ऑलरेडी पूर्वी एक्सप्लेन केलेला आहे म्हणून एक्सप्लेन जास्त करत बसत नाही. इथे मी माझ्या डेटाबेसचं नाव टाकतो, DB नेम आहे त्या ठिकाणी IMS. याच्या पुढचं आहे ते कंपल्सरी नाही आहे एवढा पार्ट. हा पार्ट काय इंडिकेट करतो, जर IMS नावाचा डेटाबेस ऑलरेडी क्रिएट नसेल तर तो ॲटोमॅटिक क्रिएट करणार, कळलं का. असं जर असेल तर, आणि जर हे काढून टाकलं तर काय IMS नावाचा डेटाबेस ऑलरेडी आपल्याकडे असला पाहिजे, नाहीतर एरर देणार. आपण ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. आणि जर ॲटोमॅटिक बनला पाहिजे तर हा वाला पार्ट ठेवायचा, पण तो कॉम्प्लिकेटेड जास्त दिसू नये म्हणून मी हा काढून टाकतो. आणि ऑलरेडी IMS डेटाबेस आपण बनवलेला आहे. रूट हे युजर नेम बाय डिफॉल्ट असतं, डिफॉल्ट युजर नेम MySQLचं, आणि पासवर्ड आपण रूट ठेवलेला आहे. तर आता ॲक्च्युअल कोडिंगचं सुरुवात होणार आहे, कळलं का. ॲक्च्युअल कोडिंगची आता सुरुवात होणार आहे. मग जेवढं हे प्रोजेक्ट कन्फिगरेशन केलं हे आधी आपण रन करून बघूया, जर काही एरर येतात काय. जर एरर नसतील तर आपण ॲक्च्युअल कोडिंगला सुरुवात करणार. मग इथे जी मेन फाईल आहे इथे त्रिकोण दिसतोय, म्हणजे ही मेन फाईल आहे रन करायची. ह्याला राईट क्लिक करायचं आणि रन, इथे काय दिसतंय बघा, रन दिसतंय, याच्यावरती क्लिक करायचं. म्हणजे ही फाईल IMS ॲप्लिकेशन, जर तुमच्या ॲप्लिकेशनचं नाव XYZ असेल तर XYZ ॲप्लिकेशन ही फाईल रन होणार. मग याच्यात जर काय एरर वगैरे येतात तर बघायचं. जर काय डेटाबेस कनेक्टिव्हिटीचा एरर आला किंवा इतर जर काय एरर आले तर ते आधी सॉल्व करायचे आणि मग आपल्या ॲप्लिकेशनला सुरुवात करायची डेव्हलपमेंटला.
मग इथे काहीच एरर आलेलं नाही आहे. एरर आले तर तिथे दिसलं असतं, बरोबर ना. एरर काहीच आलेले नाही आहेत, सगळं आपलं ओके आहे प्रोजेक्ट. म्हणजे काय, पाया उभारणी व्यवस्थित झालेली आहे. आता काय करायचे आहे, चिरे लावायचे आहेत वरती. मग आता इथे IMS हा जो फोल्डर आहे, डिरेक्टरी आहे, ज्याच्यामध्ये ही फाईल आहे मेन जी आपण रन करतो ती. मग या फोल्डरमध्ये, या डिरेक्टरीमध्ये मी एक पॅकेज बनवतो एंटिटी नावाचं. याच्यामध्ये मी सगळ्या एंटिटी ठेवणार. दुसरं एक पॅकेज बनवतो रिपॉझिटरी नावाचं. याच्यामध्ये मी सगळ्या रिपॉझिटरी ठेवणार. ज्या रिपॉझिटरीला कोण डाओ असं पण म्हणतात, DAO, डेटा ॲक्सेस ऑब्जेक्ट असं. त्याच्यानंतर आणखी एक बनवतो ज्याच्यामध्ये मी सगळे कंट्रोलर्स ठेवणार. मग हे काय असतं, तर पहिली म्हणजे एंटिटी. एंटिटी म्हणजे काय असतं, एंटिटी म्हणजे कोणताही रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीममध्ये पहिलं महत्त्वाचं ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे, प्रोडक्ट. मग प्रोडक्ट आहे तर प्रोडक्टची एंटिटी म्हणजे प्रोडक्टचा क्लास. मग त्याला ॲट्रिब्यूट काय असणार, प्रोडक्टचा ID, प्रोडक्टचं टायटल, बरोबर ना. प्रोडक्टचं पाहिजे तर डिस्क्रिप्शन, काही कंपल्सरी नाही, पण इथे गरज आहे तिथे ठेवू शकता. त्याची किंमत वगैरे वगैरे. मग अशा प्रकारे एंटिटी ज्या असणार त्या आपण एंटिटी फोल्डरमध्ये म्हणजे पॅकेजमध्ये ठेवणार. त्यानंतर रिपॉझिटरी म्हणजे काय, ते इंटरफेसेस असणार. ते तुम्हाला मेथड प्रोव्हाइड करणार. सगळ्या प्रॉडक्टची लिस्ट तुम्हाला रिट्राईव्ह करायची असेल, ज्या प्रॉडक्टचा ID XYZ आहे तेच प्रॉडक्ट रिट्राईव्ह करायचं असेल, एखादं प्रॉडक्ट ॲड करायचं असेल, अपडेट करायचं असेल, मग या सर्व गोष्टी करण्यासाठी, प्रोडक्टवरती क्रूड ऑपरेशन करण्यासाठी, क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट ही क्रूड ऑपरेशन करण्यासाठी जे जे काय आवश्यक आहे त्या मेथड्स कशामध्ये असणार, रिपॉझिटरीमध्ये असणार. आणि कंट्रोलरमध्ये काय असणार, तर या मेथड्स तुम्ही UI मधून कशा ॲक्सेस करू शकता, इंटरफेसवरून. मग /EMP/ वगैरे वापरून, जसं तुम्ही फोराईजच्या वेळेला तुम्ही Axios किंवा हे गेट पोस्ट वापरला, बरोबर ना, गेट पोस्ट. मग ते युजर इंटरफेसमधून HTML मधून गेट पोस्ट वापरण्यासाठी तुम्ही जे काय एंड पॉईंट बनवणार, /XYZ हा एंड पॉईंट ॲक्सेस केल्यानंतर हा डेटा रिट्राईव्ह झाला पाहिजे. मग ते आपण कंट्रोलरमध्ये बनवतो. मग कंट्रोलर काय करतो, तुमचा युजर इंटरफेस आणि रिपॉझिटरी यांच्यामधला दुवा असतो. रिपॉझिटरीमध्ये मेथड असतात सगळ्या डेटा ॲक्सेस करायच्या. मग त्या मेथड ॲक्सेस करू शकतो आपण कंट्रोलरच्या सहाय्याने. तर आता जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. पहिली मी इथे एंटिटी बनवायला घेतो. कुठल्या कुठल्या एंटिटी आहेत सांग जरा मला, कोण सांगणार. वही उघडा ज्यांनी लिहून घेतलेली त्यांनी. एंटिटी कुठल्या कुठल्या सांगितलेल्या इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीमसाठी. सांगा पटापट सांगा. शॉप. चला शॉपमध्ये काय काय पाहिजे, ID, टायटल, अजून ॲड्रेस, अजून ईमेल, अजून कॉन्टॅक्ट, अजून लोगो, अजून सबटायटल. त्याच्यानंतर दुसरं कस्टमरमध्ये काय पाहिजे, ID, नेम, कॉन्टॅक्ट. त्यानंतर हां ड्यू अमाऊंट, हां तिचं किती देणं घेणं आहे त्या. आणि त्याच्यानंतर सप्लायर, याच्यात पण सेम असणार ना. अजून प्रॉडक्टसाठीची कॅटेगरी, बरोबर ना, ID आणि टायटल. आणि काय होतं, ह्याच्यामध्ये ID कस्टमर आणि डेट. ओके. त्यानंतर हां ID_INV
हां इनवॉइसचा आय डी बाजूच्या म्हणजे हा वाला. पुढे ID underscore product अजून QTY क्वांटिटी प्रोडक्ट टेबल इथे आय डी अंडरस्कोर प्रोडक्ट आला. मग आय डी अंडरस्कोर प्रोडक्ट म्हणजे कोण ते आपण घेऊया इथे. प्रोडक्ट सांग आय डी टायटल काय रेट अजून ID underscore category low stock आणि काय stock स्टॉक ना सांग. आता हे जे प्रोडक्ट असतं त्याच्या किमती असतात त्या बदलत असतात बरोबर ना. मग जो समजा कुठलाही साबण असेल कुठला घेऊया एक्झाम्पल सांगा ना. हां कुठला समजा डेटॉल घेतला. मग डेटॉलचा जो साबण आता समजा 30 रुपयाला मिळत असेल तो 2 वर्षानंतर 30 रुपयालाच असणार का. वाढू शकतो ना. दूध पिशवीत बघा कशी वाढत गेली ती बरोबर ना. मग प्रत्येक वेळेला नवीन प्रोडक्ट ॲड करणार का रेट चेंज होणार तेव्हा नाही. तर काय केलं पाहिजे त्यावेळेला तर ज्या गोष्टी कॉमन आहेत त्या प्रॉडक्टमध्ये ठेवायच्या आणि ज्या गोष्टी चेंज होऊ शकतात त्याच्यासाठी आपण सेपरेट टेबल बनवू शकतो. पण आता हा पहिलाच प्रोजेक्ट बनवता त्याच्यामुळे एवढं जास्त नॉर्मलायझेशनमध्ये मी जात नाही. इथे घेऊया चला रेट. ठीक आहे. प्रॉडक्टचा आय डी टायटल रेट आय डी कॅटेगरी आणि लो स्टॉक आणि इथे स्टॉक. ठीक आहे. आता ते जे आता तुम्हाला सांगितलं ना स्टॉकसाठी वेगळं टेबल बनवूया ते जरा ॲडव्हान्समध्ये आहे. आधी आपण हा साधा प्रोजेक्ट बनवायचा शिकूया आणि मग पुढच्या स्टेपला ॲडव्हान्स बघूया. अजून टेबल कुठलं सांगितलेलं झाली ना. ठीक आहे. हे आधी मी सेव्ह करतो. चला मग आता पहिलं आपण काय करूया हे शॉपचे जे काही डिटेल्स आहेत ते जे काही प्रिंट होणार ते येऊन जाऊन कशावरती होणार इनवॉइसवरती प्रिंट होणार बरोबर ना. बरोबर की नाही. त्याच्यानंतर कस्टमर हे पण इनवॉइसवरती प्रिंट होणार. सप्लायर जर असेल तर त्याचं पण वेगळं इनवॉइस असतं. कॅटेगरी ही प्रॉडक्टची कॅटेगरी झाली आणि या कॅटेगरी वाईज GST पण असतो. कळलं का. ते आपण ॲडव्हान्समध्ये ॲड करू शकतो. त्याच्यानंतर म्हणजे ॲडव्हान्स जे आपण परत हा एक प्रोजेक्ट बघून झाल्यानंतर ॲडव्हान्स त्याच्यात गोष्टी ॲड करणार तेव्हा बघू शकतो. GST इनवॉइस हे झालं. हे इनवॉइसचे डिटेल्स. ओके. तर आता आपण या एंटिटी बनवायला सुरुवात करूया. एंटिटीमध्ये जातो न्यू जावा क्लास पहिली बनवतो शॉप. ओके. मग आता इथे शॉपसाठी कोणती कोणती ॲट्रिब्यूट्स आहेत आय डी नेम नेम नाही काय टायटल ॲड्रेस त्याच्यानंतर ईमेल कॉन्टॅक्ट लोगो म्हणजे हा लोगोचा पाथ असणार. त्यानंतर इथे सबटायटल टायटलच्या खाली सबटायटल टाकणार. एवढं कळलं का. मग आता याच्यात आपण काय करणार इथे आता स्प्रिंगचं मॅजिक सुरू होतं. मग हा जो पार्ट आहे हे जे याला स्प्रिंगचा मॅजिक म्हणून हा जो कन्सेप्ट आहे हा एक्सप्रेस.js किंवा इतर जे फ्रेमवर्क आहेत त्याच्यात सापडत नाही.
तो काम आपलं इथे सोपे करून टाकतं. काय करतो, इथे एंटिटी म्हणून @annotation दिलं जावामध्ये की काय बनतं, डेटाबेसमध्ये ॲटोमॅटिक शॉप नावाचं टेबल बनतं जेव्हा प्रोजेक्ट रन करता तेव्हा, कळलं. आणि त्याचे हे सगळे कॉलम असतात. क्रिएट टेबल शॉप कंसात काय येणार, ID नम, टायटल वॅरकॅर, सबटायटल वॅरकॅर, असं सगळं बनवणार तो, कळलं. आणि ह्याच्यात मला प्रायमरी की आयडीला द्यायची आहे, मग इथे @id annotation लावणार. याने काय बनणार, प्रायमरी की बनणार, कळलं ना. ID ह्याची प्रायमरी की बनणार. प्रायमरी की बनणार म्हणजे युनिक, ID हा युनिक असणार आणि त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू नसणार. इंटरव्ह्यूला विचारलं जातं प्रायमरी की आणि युनिक की त्यामध्ये फरक काय, तर युनिक कीमध्ये नल व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते, प्रायमरी कीमध्ये नल व्हॅल्यू स्टोअर होऊ शकत नाही. बाकी दोघेही युनिकच असतात, डुप्लिकेट व्हॅल्यू अलाव करत नाहीत. दोघे पण डुप्लिकेट व्हॅल्यू अलाव करत नाही. फरक काय, नल ॲक्सेप्ट करतं की नाही हा फरक. युनिक कन्स्ट्रेंट नल ॲक्सेप्ट करतो, प्रायमरी की नल ॲक्सेप्ट करत नाही. आता जसं शॉपसाठी एखादी सिक्वेन्स तो बनवणार, म्हणजे शॉप जशी ॲड करत जाणार, पहिलं दुसरं तिसरं चौथं, तर तिथे काय होणार, त्याला ID देणार 1 2 3 4. आणि दुसरी एंटिटी तुम्ही कस्टमर बनवलं, तर कस्टमरसाठी नवीन कस्टमर ॲड केला, तर मग त्याचा नवीन ID 1 पासून सुरू व्हायला पाहिजे की 4चा पुढचा पाहिजे. समजा 4चा पुढचा असेल तर सगळ्यांसाठी एकच सिक्वेन्स वापरणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा 4 शॉप ॲड केली, मग 1 2 3 4 हे ID त्यांना असाइन करणार. मग त्याच्यानंतर 2 कस्टमर ॲड केले तर त्यांना 5 आणि 6 हे ID असाइन करणार. त्याच्यानंतर तुम्ही 2 सप्लायर ॲड केले तर त्यांना 6 आणि 7 असाइन करणार. तर आपल्याला असं नको आहे, आपल्याला काय पाहिजे, प्रत्येक एंटिटीसाठी सेपरेट सिक्वेन्स त्यांनी वापरली पाहिजे, असं पाहिजे. असं पाहिजे असेल तर त्याला आणखी एक ॲनोटेशन द्यावं लागतं, ते म्हणजे जनरेटेड व्हॅल्यू. आणि इथे स्ट्रॅटेजी कंट्रोल स्पेस मारायचा, मग असे ऑप्शन येणार, त्याचा सिक्वेन्स निवडायचा. स्ट्रॅटेजी सिक्वेन्स, प्रत्येक ॲनोटेशन एका खाली एक लिहितो म्हणजे दिसायला बरं दिसेल. स्ट्रॅटेजी सिक्वेन्स. मग आता ह्या सिक्वेन्सला नाव काय द्यायचं आहे, तर हे शॉप आहे म्हणून याला मी काय देतो, शॉप सिक्वेन्स हे नाव देतो. सिक्वेन्स जनरेटर. आणि इथे काय, नेम इज इक्वल टू, त्याला नाव काय देऊया, सिक्वेन्स शॉप किंवा शॉप सिक्वेन्स, तुम्हाला जे काय द्यायचं असेल ते देऊ शकता. आणि इकडे ते असाइन करायचं. जनरेटर, जनरेटरला तुम्ही नाव काय दिलं आहे, खाली हे नाव दिलं आहे ना, हे जिथे असाइन करायचं. कळलं का. मग ह्याने काय होणार, एवढ्याशा कोडने, तर एक सिक्वेन्स बनणार, सिक्वेन्स अंडरस्कोर शॉप या नावाची, आणि ती या शॉपसाठी वापरली जाणार. असे जेव्हा प्रॉडक्ट बनवणार त्याच्यामध्ये मी चेंज काय करणार, सिक्वेन्स अंडरस्कोर प्रोडक्ट. कळलं का. मग आता हे करून झालं की आता ह्याच्यासाठी आपण एक कन्स्ट्रक्टर बनवूया आणि गेटर सेटर मेथड. मग त्याचा शॉर्टकट आहे, काय आहे, राईट क्लिक करायचं, इन्सर्ट कोड कुठे दिसतंय, हे जनरेटला क्लिक केल्यानंतर इथे कन्स्ट्रक्टर, ह्या सगळ्यांना मी सिलेक्ट करतो, कंट्रोल ऑल दाबून आणि ओके करतो. मग इथे त्याने हे कन्स्ट्रक्टर बनवला हा. त्याच्यानंतर मी इथे खाली गेटर सेटर मेथड बनवतो, राईट क्लिक केलं, जनरेट केलं आणि इथे गेटर सेटर मेथड बनवलं. कळलं. ते सगळे तो बरोबर बनवणार, ते चेक करत बसायचं नाही. त्याच्यानंतर हे झालं शॉपचं. कळलं. आता आपण दुसरी एंटिटी बनवायला जाऊया. दुसरी एंटिटी काय, कस्टमर, ID नेम कॉन्टॅक्ट आणि ड्यू. कस्टमर. आता मला याचा कोड सांगा मग अशासारखा. काय काय करू, इथे काय लिहिणार, लॉंग ID, स्ट्रिंग नेम, स्ट्रिंग कॉन्टॅक्ट. स्ट्रिंग का दिला, कारण इंटमध्ये 10 डिजिटचा नंबर मावणार नाही, त्याला लिमिट असतं. ID नेम कॉन्टॅक्ट आणि काय दिलं, ड्यू अमाऊंट. जिथे जिथे पैशाचा हिशोबाचा विषय येतो त्या ठिकाणी डेटा टाईप का वापरायचा, डबल वापरायचा. कळलं का. आता इथे स्मॉलवाला डबल डेटा टाईप, ह्याच्यामध्ये नल व्हॅल्यू स्टोअर होऊ शकत नाही, पण हा कॅपिटलवाला डबल आहे, याच्यात नल व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते. हा फरक आहे.
इंटरव्ह्यूला विचारला जातो जर कोणी जावा डेव्हलपर म्हणून जात असेल तर. स्ट्रॉंग कॅपिटलवाला लॉंग याच्यामध्ये नल व्हॅल्यू राहू शकते, पण स्मॉलवाला लॉंग याच्यामध्ये राहू शकत नाही. कॅपिटलवाला इंटिजर याच्यामध्ये नल व्हॅल्यू राहू शकते, पण स्मॉलवाला इंट याच्यामध्ये नल व्हॅल्यू राहू शकत नाही. कळलं का? तर असे आपण इथे हे डेटा टाईप दिलेले आहेत. आता मग अशासारखं करणार. इथे ॲनोटेशन काय देणार? एंटिटी. त्याच्यानंतर इथे जनरेटेड व्हॅल्यू, इथे स्ट्रॅटेजी सिक्वेन्स, आणि इथे जनरेटर सिक्वेन्स अंडरस्कोर काय देऊया, याचं नाव कस्टमर. त्याच्यानंतर आता खाली आपण इथे सिक्वेन्स जनरेटर देऊया. सिक्वेन्स जनरेटरचं नाव काय जे इथे दिलं आहे तेच. ते एरर काय आला? अरे हां, या ज्या गोष्टी आपण करतो त्या कुठे करतो? इथे वरती नाही, एंटिटीकडे नाही, इकडे करतो. इथे आपण याला देणार प्रायमरी की आय डी, आणि याच्या खाली हे करतो. कळलं ना? कारण या कॉलमला हा सिक्वेन्स लागला पाहिजे 1 2 3 4. आता काय गेटर आणि सेटर मेथड कन्स्ट्रक्टर वगैरे करायचे आहेत ते करूया. कन्स्ट्रक्टर झाला, सॉरी. आता काय पाहिजे? गेटर सेटर मेथड. याचं झालं, कस्टमरचं झालं. आता पुढची एंटिटी करूया. सप्लायर सेम असंच आहे. हा जो कस्टमर आहे यालाच कॉपी करूया आणि यालाच इथे पेस्ट करूया. नाव काय देऊया? सप्लायर. झालं ना? सप्लायर इथे आलं. आय डी, नेम, कॉन्टॅक्ट, ड्यू अमाऊंट. इथे पण कन्स्ट्रक्टर सप्लायर. इथे सिक्वेन्स कस्टमर आहे त्या ठिकाणी काय करूया? सप्लायर. मग इथे कंट्रोल आर दाबतो, ज्या ज्या ठिकाणी कस्टमर आहे त्या त्या ठिकाणी काय लिहि? सप्लायर लिहि. असं करतो, म्हणजे या दोन्ही ठिकाणी रिप्लेस होणार. सप्लायरचं भागलं. आता पुढे काय? कॅटेगरी, आय डी आणि टायटल हे दोनच आहे. कॅटेगरी याच्यातच पुढे जाऊन आपण GST वगैरे ॲड करू शकतो कॅटेगरी वाईज. इथे काय लिहिणार? एंटिटी. इकडे काय लिहिणार? आय डी. त्यानंतर या ज्या गोष्टी आहेत त्या इकडून घेऊया. ज्या ठिकाणी सप्लायर आहे त्या ठिकाणी काय होणार? कॅटेगरी. बरोबर. त्याच्यानंतर आता पुढची एंटिटी प्रोडक्ट. आय डी, टायटल, रेट, आय डी कॅटेगरी, स्टॉक आणि लो स्टॉक. इथे नॉर्मलायझेशन करूयाच आपण, नाही तर पुढे जाऊन जरा गोंधळ होणार. फक्त सेल्स ऑर्डरच राहणार, परचेस ऑर्डर राहणार नाही. मग हे सांगतो तुम्हाला. इथे आपण एक कॉलम इन्सर्ट करूया.
एक इन्व्हेंटरी नावाचा कॉलम बनवतो. इकडे काय असणार, प्रॉडक्टमधल्या ज्या गोष्टी कॉन्स्टंट राहतात, ज्या चेंज होत नाहीत त्या गोष्टी इथे ठेवणार. फॉर एक्झाम्पल टायटल, रेट चेंज होतो, हा इथे ठेवणार नाही. आय डी कॅटेगरी इथेच राहणार. लो स्टॉक पण इथेच राहणार, हा नसणार. मग आता इन्व्हेंटरीमध्ये जेव्हा एंट्री आपण करणार, एखाद्या नवीन गोष्टी या दुकानवाला खरेदी करतो तेव्हा ड्रॉपडाऊनमधून प्रॉडक्ट सिलेक्ट करणार, बरोबर ना. मग हा इन्व्हेंटरीचा स्वतःचा आय डी असणार. त्याच्यानंतर प्रॉडक्टचा आय डी प्रॉडक्ट. त्याच्यानंतर आय डी प्रॉडक्ट मिळाला म्हणजे आय डी कॅटेगरी, लो स्टॉक हे सगळं मिळालं. त्याच्यानंतर त्याचा रेट, त्यावेळेचा रेट किती होता तो, कळलं का. मग तो कसा करू शकतो, जर तुम्हाला नफा तोटा वगैरे काय पाहिजे असेल तर 2 प्रकारचे रेट असणार. एक म्हणजे खरेदी किंमत आणि दुसरी म्हणजे विक्री किंमत. मग आपण खरेदी किंमत विक्री किंमत म्हणजे इंग्लिशमध्ये काय, हां काय, बाय सेल. इंग्लिश मीडियमचे कोण आहे तिकडे, जितेश कडपकर. हां सांग. सेलिंग अमाऊंट आणि परचेस अमाऊंट, कॉस्ट आणि रेट सांगा पटकन. चला तुम्हाला कळण्यासाठी आपण परचेस अमाऊंट आणि सेल अमाऊंट टाकूया, ठीक आहे. रेट, परचेसचा रेट आणि सेल्सचा रेट, याच्यावरून आपण नफा तोटा काढू शकतो, ठीक आहे का. हे प्रोडक्ट टेबल आता बनवूया. आय डी, टायटल, काय आहे, आय डी, टायटल, आय डी कॅटेगरी आणि लो स्टॉक. आय डी, टायटल, आय डी कॅटेगरी, स्टॉकसाठी इंटिजर ठेवूया. लो स्टॉक, लो स्टॉक किंवा आपण याला नाव देऊया मिनिमम स्टॉक, हे योग्य ठरतं. म्हणजे काय असतं, म्हणजे एखाद्या प्रॉडक्टच्या समजा तुम्ही 100 क्वांटिटी मागवल्या आणि ते मिनिमम स्टॉकची व्हॅल्यू 5 टाकली, तर जेव्हा तुमचं प्रॉडक्ट खपत 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 5 किंवा 5च्या खाली येईल तेव्हा तुम्हाला ते हायलाईट होणार, हे प्रॉडक्ट संपत आलं आहे, कळलं ना. ही मिनिमम स्टॉकची व्हॅल्यू. आणि काय होतं, लो स्टॉक म्हणजे यालाच आपण दुसरं नाव काय दिलं, मिनिमम स्टॉक. अजून जर याच्यात तुम्हाला सबटायटल ॲड करायचे असेल, प्रॉडक्टची इमेज ॲड करायची असेल तर हे सगळं करू शकता. एंटिटी आणि इकडे काय येणार, इथिन एनोटेशन. ज्या ज्या ठिकाणी कॅटेगरी आहे त्या ठिकाणी काय कर, प्रोडक्ट कर. ओके. आता त्याच्यानंतर पुढचं टेबल आहे इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरीमध्ये काय आहे, आय डी प्रॉडक्ट, रेट ऑफ परचेस आणि रेट ऑफ सेल.
कोणतं वाजवतोय? कॅटेगरीच्या ठिकाणी इथे काय करायचं आहे आता? इन्व्हेंटरी. ओके, हे टेबल बनलं. यांना आपण गेटर सेटर मेथडच बनवल्या नाही, जाऊ दे, एकदम बनवूया. राहिली 2 टेबल, इनवॉइस आणि इनवॉइस डिटेल्स. इनवॉइसच्या स्पेलिंगमध्ये INV असतं की INOV असतं? इनवॉइस की इनोवाइस? हां, NO असतं. नाही, बरोबर आहे. इनवॉइसमध्ये काय काय? ID कस्टमर आणि डेट. इथे काय येणार? एंटिटी. आता हे इनवॉइस आहे ते 2 प्रकारचं असणार, बरोबर ना? ऑर्डर असते ती 2 प्रकारची असते, परचेस ऑर्डर आणि सेल ऑर्डर, बरोबर ना? ह्या इनवॉइसमध्ये पण काय असणार? आणखी इथे एक कॉलम वाढणार. कुठला? इनवॉइसचा टाईप. आता टाईप इथे 2च आहेत, परचेस आणि सेल, बरोबर ना? मग ह्या 2 टाईपसाठी आपल्याला वेगळा काय कॅटेगरीसारखा हे बनवायची गरज नाही. कॅटेगरी भरपूर असतात, म्हणून आपण इथे कॅटेगरी नावाचा क्लास बनवला, ID टायटल. मग ह्याच्यासाठी तसं काय बनवायची गरज नाही. मग इथे आपण फक्त एक बुलियन व्हॅल्यू घेऊया. इज सेल म्हणजे काय? ट्रू किंवा फॉल्स. इनवॉइस हे सेल्स इनवॉइस आहे की परचेसचं इनवॉइस आहे, ते कळलं की नाही? समजलं ना? सेल्स ऑर्डर आणि परचेस ऑर्डर ना. जर इज सेल्स हे ट्रू असेल तर काय? ती सेल्स ऑर्डर आहे, अदरवाईज परचेस ऑर्डर आहे, असं आपण कन्सिडर करू. आणि मग इथे जर सेल्स ऑर्डर जर असेल तर इथे का कोणाचा ID असणार? कस्टमरचा ID. आणि परचेस ऑर्डर असेल तर कोणाचा ID असणार? सप्लायरचा ID, बरोबर ना? मग इथे आपण काय करूया? कस्टमर आणि सप्लायर दोघांसाठी काय आपण वापरू शकतो नाव? या दोघांना ते पार्टी म्हणतात. पार्टी म्हणजे काय? दुकानवाल्यासाठी सप्लायर आणि कस्टमर हे जे दोन्ही आहेत ते कोण आहेत? त्याला पार्टी हा शब्द वापरला जातो. म्हणजे विकत देणारे आणि विकत घेणारे पण. हा कोण झाला? मध्यस्थ झाला. तर हे आपण हे बनवलं इथे. इनवॉइसचा टाईप इथे ॲड केला. आता इनवॉइस डिटेल्स करूया. ID इनवॉइस, ID प्रॉडक्ट आणि क्वांटिटी. क्वांटिटीसाठी काय डेटा टाईप वापरूया? क्वांटिटी नेहमी इंटिजरमध्येच असते का ते कधी फ्लोटमध्ये वगैरे असू शकते? इंटिजर वापरूया. या वंदे मातरमला या फक्त.
उशीर कसा झाला? वाजले किती? हां, पार्कची गाडी बंद पडली तर किती जण त्याच्या गाडीवर होतात? ट्रक आणला काय त्याने? तर तू आणि निखिल, मग बाकीच्या पार्कची गाडी काय करत होता? ढकलीत होता? चला बसा. तर अशा प्रकारे एंटिटीज बनवून झालेल्या आहेत. मग आता फक्त काय राहिले तिथे कन्स्ट्रक्टर आणि गेटर सेटर मेथड्स ॲड करायच्या राहिल्या आहेत, त्या करून घेतो मी पटापट. इथे शॉर्टकट आहे एक अल्ट इन्सर्ट म्हणून इथे, पण हा जो काय मी कीबोर्ड छोटावाला जोडला आहे त्याला इन्सर्ट बटनच नाही आहे. मग हे जे शॉर्टकट आहेत ते तुम्ही चेंज करू शकता. कीबोर्डचे शॉर्टकट ते इकडूनही तुम्ही करू शकता. की मॅप म्हणून आहे. ॲड कीबोर्ड शॉर्टकट. कुठेतरी एक असतो तो ऑप्शन. इथे जनरेटसाठी काय आहे बघा, अल्ट आणि इन्सर्ट असं आहे. अल्ट प्लस इन्सर्ट. मग या एक्सटर्नल कीबोर्डला इन्सर्ट बटन नाही आहे, मग अल्ट आणि आय असा पण मी ॲड केलेला होता. हे मी रिमूव्ह करतो. ॲड कीबोर्ड शॉर्टकट आणि याच्यात अल्ट आय हा करतो. ओके करतो, अप्लाय करतो आणि ओके करतो आणि आता ट्राय करतो. अल्ट आणि आय दाबतो तर इथे बघा ॲटोमॅटिक हे आलं. याच्यात कन्स्ट्रक्टर घेतला, कंट्रोल ए आणि एंटर मारला, कन्स्ट्रक्टर आला. परत अल्ट आय दाबला आणि इथे गेटर सेटरवर जातो. मग असंच सेम मी आता इकडे पण करणार. चला, बाकीच्यांचे कन्स्ट्रक्टर गेटर सेटर ऑलरेडी बनवलेले आहेत. म्हणजे काय झालं, इथे पहिली स्टेप पूर्ण झाली. सगळ्यांसाठी आपण एंटिटी बनवून घेतले, कळले? ही पहिली स्टेप पूर्ण झाली. मग अशी तुम्ही जो काय प्रोजेक्ट काय कुठला बनवणार त्याच्या पहिले असे एंटिटी सगळ्यात पहिले बनवून घ्यायचे. आता दुसरी स्टेप असते ती काय असते, रिपॉझिटरी बनवायची. हे जेवढे एंटिटी बनलेले आहेत त्या प्रत्येकासाठी रिपॉझिटरी बनवणार. मग रिपॉझिटरी काय करणार, त्या एंटिटीजमध्ये
रेकॉर्ड्स ॲड करण्यासाठी एंटिटीज रिप्रेझेंट डेटाबेसचं टेबल, मग त्या टेबलमध्ये डेटाबेसमध्ये ॲड करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी, म्हणजे वेगवेगळे क्रूड ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला मेथड्स प्रोव्हाइड करते. मग या प्रत्येकासाठी आपल्याला इथे मी एक इंटरफेस बनवतो. पहिली सुरुवात करणार शॉप एंटिटीपासून. सुरुवातीला आपण शॉप बनवलेलं ना, जसं एंटिटीच्या डोक्यावरती एंटिटी लिहिलेलं तसं रिपॉझिटरीच्या डोक्यावरती लिहायचं रिपॉझिटरी ॲनोटेशन. आणि हे इनहेरिट कोणाला करणार? JPA रिपॉझिटरी नावाचा एक कोण आहे? क्लास की इंटरफेस? सांगा. हा शॉप हा इंटरफेस आहे, हा एक्सटेंड करतो JPA रिपॉझिटरीला. तर JPA रिपॉझिटरी कोण असणार? क्लास की इंटरफेस? सांगा. एक्सटेंड या कीवर्डवरून सांगा. हां, क्लास असं कोणाकोणाला वाटतं? हात वर करा. रिपॉझिटरी असं किती जणांना वाटतं? हात वर करा. एक क्लास दुसऱ्या क्लासला एक्सटेंड करतो, एक इंटरफेस दुसऱ्या इंटरफेसला एक्सटेंड करतो, आणि एक क्लास दुसऱ्या इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो. एका बाजूला क्लास आणि एका बाजूला इंटरफेस असेल तर मध्येच इम्प्लिमेंट वापरायचं. दोन्ही बाजूला क्लास असतील तर एक्सटेंड, आणि दोन्ही बाजूला इंटरफेस असतील तरी एक्सटेंड. मग आता इथे एक्सटेंड वापरलं आहे, मग डाव्या बाजूला इंटरफेस आहे, म्हणजे उजव्या बाजूला पण कोण असणार? इंटरफेस. कळलं? इंटरव्ह्यूला विचारतात हे. मग काय येणार? जावामध्ये काय केलंय तुम्ही? असलं काय आलं नाही का सांगणार? जावा, आता तुम्ही घरातच जावा. मग हे काय झालं? JPA रिपॉझिटरी. कळलं की नाही? JPA रिपॉझिटरी ही आहे, ही काय करते? या शॉपमध्ये ॲड, अपडेट, डिलीट करण्यासाठी तुम्हाला रेडीमेड मेथड उपलब्ध करून देणार. फक्त काय, त्याला इथे अँग्युलर ब्रॅकेटमध्ये 2 गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतील. पहिलं म्हणजे काय? कुठल्या एंटिटीसाठी तुम्ही बनवता? तर शॉप या एंटिटीसाठी. कुठे आहे? तर या एंटिटी पॅकेजमध्ये बघा, IMS.entity याच्यामध्ये. ठीक आहे, याला आपण नाव काय देऊया? शॉप रिपॉझिटरी. ओके. कोणासाठी आपण बनवतोय? या शॉप नावाच्या क्लाससाठी, मगाशी जो बनवला तो. आणि त्याच्या प्रायमरी कीचा डेटा टाईप, एंटिटी जी शॉपची बनवली होती याच्यामध्ये प्रायमरी कीचा डेटा टाईप काय आहे? लॉंग आहे. सगळ्यांचाच मी प्रायमरी कीचा डेटा टाईप लॉंग दिला आहे, म्हणजे परत परत तिकडे जाऊन बघायला नको. कळलं का? मग जे क्लासचं इथे जे क्लास किंवा इंटरफेसचं नाव असतं त्यात नावाने फाईल सेव्ह व्हायला पाहिजे. मग फाईल रिनेम करूया. एवढं कळलं? मग असंच सेम मी काय करणार? बाकीचे इंटरफेस पण बनवणार बाकीच्या एंटिटीसाठी. शॉप नंतर कोणाचा बनवूया? आता वरून आपल्याला दिसत आहेत तसे बनवूया. पहिला कॅटेगरीचा बनवूया. कॅटेगरी रिपॉझिटरी. कॅटेगरी रिपॉझिटरीमध्ये इथे मी काय टाकणार? कॅटेगरी. कुठली कॅटेगरी? com.example.ims.entity पॅकेजमधली कॅटेगरी. कुठलीही टाकला तर एरर येणार प्रोजेक्ट रन करताना. त्याच्यानंतर परत कोड मी काय करतो? पेस्ट करतो. पुढची कॅटेगरी कुठली? पुढची रिपॉझिटरी कुठली? कस्टमर रिपॉझिटरी बनवूया. इथे काय येणार? कस्टमर. त्याच्यानंतर पुढे इन्व्हेंटरी. इथे डाव्या बाजूला जसे इथे दिसत आहेत अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तसे मी बनवतोय.
शॉप रेपो ऑलरेडी बनवला आहे. राहिला का आता फक्त सप्लायर. ओके, अशा प्रकारे आपण रिपॉझिटरी पण सगळ्यांचे बनवून झाले. कळलं का? आता तिसरी गोष्ट, शेवटची स्टेप बनवणार ती म्हणजे कंट्रोलर. म्हणजे आपला बॅकएंडचा कोड, बॅकएंडचा पार्ट कंप्लीट होणार. मग आपण फ्रंट एंडला सुरुवात करणार. आता या सगळ्या एंटिटीसाठी आपल्याला कंट्रोलर बनवावा लागेल. आधी एवढी व्हिडिओ मी हे करून घेतो, सेव्ह करून घेतो.